छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जात होता ते डोळ्याने पाहवत नव्हतं। या माऊलीने ते अडवण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा पाय मोडला, हातापायाला मार लागला। ही घटना घडलेली आहे चिखला या गावातली आणि आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत चिखला या गावातली। त्यांची काय प्रतिक्रिया आहे, त्या काय सांगतायत हेही आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा त्यांना काही प्रश्नांच्या माध्यमातून नेमकी घटना ही कशी घडली आहे या संदर्भात विचारूया। ताई, ही घटना कशी घडली आहे? आम्ही शेतात जायला होतो, इथं पब्लिक त्याची पूर्ण जमा होती। माझी बहिणीचा फोन आला मला, म्हणे की आता म्हणे इथं त्याची पब्लिक जमा आहे म्हणे, कारण ते भरपूर दिवस जसं मांडलं तसं ते पब्लिक जमा करते इथं म्हणते उचलायचं कोणी म्हणतं फेकून द्यायचं, कोणी म्हणतं स्मशानभूमीमध्ये न्यायचा। आणि आमची इच्छा नव्हती तिथून हटवायची, म्हणून तिने मला फोन केला संजीवनीनं, आका तू इथं ये म्हणे, त्याची लई पब्लिक जमा झाली म्हणे, ते पुतळा हटवणार आहे काय काढू म्हणे। मग मी शेतातून घरी आले तशी इथंच थांबते, इकडून आले तर आणि इथं थांबले। मग त्याची ती तारामती मुंडे म्हणून बाई आहे, ती पोलीस आली त्या टायमात, मी आले त्या टायमात पोलीस आलं म्हणे की यायच्या बायाची पुटी धरून हाना म्हणे, आणि तुमच्याकडून नाही होत म्हणे, ते पाटील साहेबाला म्हणे तुमच्याकडून नाही होत तर म्हणे आम्हाला द्या म्हणे। आणि मग ती बाई पुढं गेली तिकडं, म्हणून मी तिला अडवायला गेले। इकडून सगळ्याच मुळा आला तर म्हणजे 200 बाया होत्या इकडून, त्या पूर्ण आला आणि मला ओढत तिकडं नेलं। मग तिकडं नेलं मग संजीवनी ती आली तिकडं, मग तिला पण कपडे फाडले, तिला नकोसा अशी छेडछाड केली आणि मला ह्या कोपऱ्यात नेऊन मारले। 7-8 जणी माझ्या अंगावर पडलेल्या होत्या, केस उचले आणि पाय त्याच याच्यात माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। खूप वाईट घटना या ठिकाणी घडलेल्या, या घटनेचा निषेध अखंड महाराष्ट्र करतोय आणि या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला भविष्यात रस्त्यावर उतरावं लागणार आहे। हे सगळं घडल्यानंतर तुम्ही काय केल्यानंतर ही घटना घडली? त्या टायमात माझी पायाला एवढी तकलीफ झाली नव्हती। मग आमची पोरगी 1.5 वर्षाची माझी भावाची लपून ठेवलं होतं, ती दिसून नव्हती लागली, मग ती रडू लागली माझी भाऊजाई। मग आम्ही त्या पोरीलाच पाहू लागलो, त्या तसेच लंगडत पांगडत ती डबल तिकडं गेलो। त्यावेळेला आम्ही त्या हे म्हणतो पोलीस साहेबांना पण आम्ही हे म्हणतो की फक्त आमची पोरगी द्या म्हणतो, आम्हाला पोरगी द्या असं आम्ही प्रत्येक वेळेस ओरडत राहिलो। पोलिसांना म्हणले पोरगी द्या आमची वापस? हा त्यावेळेला पोरगी द्यायचं सांगा म्हणे, म्हणलं आम्ही। आणि तुमची पोरगी नेली कोणी होती? ती कोण नेली त्याच्यातून आम्हाला मिळत नाही। 2 तास दिलं नाही? सुनील काकड म्हणून पत्रकार आहे आणि त्यानं काय केलं, त्याच्या बायाला आमच्या अंगावर पाडला आणि मग पोलीस आले त्याला तिकडे ते 2 पोलीस होते, ते पोलीस ना आमच्या गजू, सचिन आणि वैभव या पोराला इकडे धरून ठेवलं आणि हे बाकीच्या आमच्यावर अटक केला। आमच्या कारण आमचे 7-8 जणच होते। आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा। आपण हा व्हिडिओ कुठून पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये टाकवा। आपला मित्र उदय भिसे पाटील।